आपण जर बाहेरगावी गेलो आणि फ्रीजमध्ये भरपूर काही अन्न असेल तर ते खराब झालं आहे की नाही कसं ओळखायचं, ही साधी ट्रिक वापरा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो किंवा लांबचा प्रवास, घराबाहेर पडताना आपण घराची चोख व्यवस्था करतो. लाईट, फॅन, गॅस सगळं काही बंद करतो. याची आपण दोनदा तीनदा खात्री करतो, पण आपण एका गोष्टीकडे कधीच विचार करत नाही, ती म्हणजे आपला फ्रीज. फ्रीज आपण चालूच ठेवतो कारण त्यात दूध, दही, भाज्या, इतर बरेच असे खाद्यपदार्थ असतात की जे खराब होऊ शकतात. मग अशा वेळी काय करायचं? आपण जर बाहेरगावी गेलो आणि लाईट जर गेली तर अन्न खराब होऊ लागेल, आणि हे खराब झालेलं अन्न जर आपण खाल्लं तर अर्थातच आपल्याला फूड पॉयझनिंग होतं आणि याचा तब्येतीवर परिणाम होतो. तर आपल्या फ्रीजमधलं अन्न खराब आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी एक सिंपल अशी ट्रिक आहे जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुम्हाला नक्कीच कामाला येईल. तर करायचं काय आहे आपल्याला? आपण जेव्हाही बाहेरगावी जाऊ ना, घराबाहेर पडण्यापूर्वी एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये पाणी भरून ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि त्याचा पूर्णपणे बर्फ होऊ द्यायचा. त्या बर्फाच्या थरावर एक चमचा आडवा ठेवायचा आणि तो लक्षात ठेवायचा की आपण कशा पद्धतीने ठेवलेला होता. हवा तर फोटो काढून जायचं. चमचा बर्फाच्या अगदी वरती राहायला पाहिजे, आत बुडवायचं नाहीये. आणि असं करून झाल्यानंतर तुम्ही बिनधास्त गावी जायचं. आणि ज्यावेळी तुम्ही 2-4 दिवसांनी गावावरून परत याल किंवा सुट्टीवरून परताल, तेव्हा आधी फ्रीजर उघडायचं, फ्रीजमधला बर्फ बघायचा, त्याची स्थिती बघायची. चमच्याची स्थिती तुम्हाला सगळं काही सांगून जाईल. चमचा अजूनही बर्फाच्या वरतीच असेल. जर चमचा तसाच्या तसाच थरावर असेल तर याचा अर्थ तुमच्या अनुपस्थितीत घरातली लाईट गेलेली नव्हती आणि ती अत्यंत कमी वेळासाठी गेली होती. त्यामुळे तुमच्या फ्रीजमधलं अन्न पूर्णपणे चांगलं आहे, म्हणजे सुरक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त चमचा बर्फाच्या मध्यभागी गेला असेल, जसं आत्ता गेलेला आहे. जर चमचा बर्फाच्या थराच्या खाली गेला असेल आणि मधोमध अडकला असेल तर याचा अर्थ लाईट ही बराच वेळ गेली आणि बर्फ थोडासा वितळलेला आहे आणि चमचा खाली सरकलेला आहे. अशा वेळी काही पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ लाईट गेल्यानंतर ते वितळायला सुरुवात होते आणि एकदा की ते वितळले की त्यामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. ते पुन्हा गोठले तरी त्यातील विषारी घटक नष्ट होत नाहीत. यामुळे उलट्या, जुलाब किंवा संसर्ग रोगसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आजारी पडण्यापेक्षा खबरदारी घेणं कधीही चांगलं. तर ही छोटीशी ट्रिक तुमची आणि तुमच्या कुटुंबाची मोठी मदत करू शकतं. दिसायला खूप छोटी आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे आणि खूप परिणामकारक आहे. फ्रीजमध्ये जरी आपण ट्रेमध्ये बर्फ ठेवले तर ते बर्फ वितळेल आणि त्यातील अन्न खराब होऊ लागेल. पण जेव्हा वीज पुन्हा येते तेव्हा तो बर्फ पुन्हा ट्रेचा शेप घेतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा घरी परतता तेव्हा तुम्हाला कळणं शक्यच नाही की लाईट गेलेली होती की नाही. त्यामुळे हा एक टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा जो चमचा फ्रीजमध्ये ठेवणं, या टेस्टला बोलतात 1 स्पून टेस्ट. म्हणजेच ही अशी पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही घरी नसताना वीज किती वेळ गेली होती याचा अचूक अंदाज येतो. यासाठी तुम्हाला फक्त गरज आहे 1 कप पाण्याची आणि चमच्याची. आणि शक्य जमल्यास ना, काचेची वाटी घेऊ नका. माझा काचेचा बाऊल फुटलेला आहे. प्लास्टिक किंवा स्टीलची वाटी किंवा बाऊल घ्या किंवा ग्लास घ्या, काही घ्या. पण अशी टेस्ट तुम्ही नक्की करून जा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा ठरणार आहे. लाईट गेल्यानंतर हळूहळू फ्रीजमधले आतील जे पदार्थ असतात, टोमॅटो, भाज्या, अशा बऱ्याचशा भाज्या ह्या खराब व्हायला लागतात आणि त्यावर बॅक्टेरिया चढतो. लाईट जरी पुन्हा आली तरीसुद्धा जो बॅक्टेरिया आहे तो तसाच त्या भाज्यांवर राहतो आणि अशाच पद्धतीने आपण त्या भाज्या कापून किंवा बनवून खातो. तर हे सगळं काही कमी होण्यासाठी आणि यातनं वाचण्यासाठी तर हा बेस्ट असा आयडिया आहे, ट्रिक आहे. 1 स्पून टेस्ट असं ह्या प्रयोगाचं नाव आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल सगळं काही मी काय सांगितलं आहे ते. आणि खूप करणं सोपं आहे. तर तुम्हीसुद्धा गावी जाताना फ्रीजमध्ये एक साधा चमचा छान असं बर्फ बनवून त्यावर नक्की ठेवा. तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की आपण बाहेर जाण्यापूर्वी ही स्पून टेस्ट घेणं का गरजेचं आहे. आणि मी जेव्हा कधी 1 दिवसासाठी किंवा 10 दिवसांसाठी जरी बाहेर जात असले ना तरीसुद्धा फ्रीज मी कधीही बंद करत नाही. ते अशा पद्धतीने मी टेस्टवर ठेवते, जसं तुम्हाला आता स्पून टेस्ट दाखवली त्या पद्धतीने. फ्रीजमध्ये दूध असतं, दही असतं,
चीज, दूध तर समजा पटकन खराब होतो, पण दही, चीज, पनीर, बटर हे बऱ्याच वेळा लवकर खराब होणारे पदार्थ नाहीत. त्यामुळे जर आधीच अशी काळजी घेतली, ही जर स्पून टेस्ट केली, तर तुम्हाला कळेल की लाईट कधी गेलेली होती आणि आपण हे वापरायला हवं की नको. तर मी सुद्धा अशाच पद्धतीने याचा फायदा घेते, तर तुम्ही सुद्धा नक्की घ्या. साधी सोपी अगदी सिंपलशी ट्रिक आहे, पण खूप आरोग्याला फायदा देणारी आहे. तर आज पुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करून जा. आणि जर कोणाला हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा वाटत असेल, ज्यांच्यापर्यंत पोहोचवावा असं तुम्हाला वाटत असेल, तर शेअर बटन नक्की क्लिक करा. आणि माझ्या चॅनलवर असे बरेचसे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला नक्की फायद्याचे ठरणार आहेत, तर ते सुद्धा एकदा नक्की चेक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.